नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 या भरतीमध्ये क्लार्क, ड्रायव्हर, पिओन आणि हमाल या पदासाठी जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी आपण जी मागील प्रश्नपत्रिकाची व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे त्यामधला आजचा आपला हा पेपर आहे। विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहे, मागील परीक्षेमध्ये निवडून घेतलेले आपण प्रश्न आहे, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला ते उपयोगात येणारे प्रश्न आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे। तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे, कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? भारतामधील जे राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये प्रसिद्ध असलेले लोकनृत्य, मग महाराष्ट्रात कोणतं लोकप्रिय लोकनृत्य आहे, तसं पंजाबचं कोणतं आहे, गुजरातचं कोणतं आहे, असे एकावर प्रश्न तुम्हाला विचारला जातो। तर आजच्या प्रश्नामध्ये आपण काय विचारलेले, कथ्थक हे जे लोकनृत्य आहे हे कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन लाइनर पद्धतीने व्हिडिओ पाहणार आहोत। कुठल्याही कन्सेप्टवर आपण विश्लेषण करणार नाही, त्यासाठी तुम्हाला फक्त आपण उत्तरं सांगणार आहोत। बघा, पर्याय तुम्हाला दिलेले काय पर्याय आहे, राजस्थान आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे आणि उत्तर प्रदेश आहे। तर कथ्थक हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं येईल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 4, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये कथ्थक हे लोकनृत्य प्रसिद्ध आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, राष्ट्रीय पाणलोट पंधरवडा कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? पाणलोट पंधरवडा राष्ट्रीय, याचा कालावधी तुम्हाला विचारलेला आहे। पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। जेवढ्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देत चला, कारण त्यामुळे तुमचं रिव्हिजन होणार आहे। पर्याय बघा काय आहे, 9 ते 15 ऑक्टोबर, 1 ते 14 जुलै, 1 ते 15 जानेवारी किंवा यापैकी नाही। योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2, 1 ते 14 जुलै। हा जो पंधरवाडा आहे हा काय आहे, राष्ट्रीय पाणलोट पंधरवाडा म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आपण बघूया, घटक राज्यांचे महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतं? घटक राज्याचे जे महाधिवक्ता असतात, आता यापूर्वी आपण तुम्हाला महाधिवक्ता म्हणजे कोण, याची नेमणूक कशी होते ह्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला फक्त काय विचारलेले, यांची नेमणूक कोण करतात? बघा, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान। काय योग्य उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय, घटक राज्याचे महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपाल हे करतात। पुढचा प्रश्न आपण बघूया, धन विधेयक प्रथम प्रस्तुत केले जाते, म्हणजे धन विधेयक कशामध्ये प्रथम प्रस्तुत केले जाते? बघा, दोन्ही सभागृहात केलं जातं का, फक्त लोकसभेत केलं जातं का, फक्त राज्यसभेत केलं जातं का, राष्ट्रपतीकडून केलं जातं? धन विधेयक प्रथम प्रस्तुत केलं जातं, तर हे याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3, फक्त राज्यसभेत। धन विधेयक प्रथम फक्त राज्यसभेत प्रस्तुत केलं जातं। पुढचा प्रश्न आपण बघूया, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आपण टाकलेले। व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करत चला। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चला। भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? 18 नोव्हेंबर 1946, 13 नोव्हेंबर 1946, 9 डिसेंबर 1946 किंवा 26 जानेवारी 1946। काय योग्य उत्तर येईल याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 3, 9 डिसेंबर 1946ला काय भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झालं होतं। पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोणत्या राज्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही? खाली तुम्हाला राज्य दिलेले आणि समुद्रकिनारा लाभलेला नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला। बघा, महाराष्ट्र, केरळ, गोवा, मध्य प्रदेश। कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही आहे? महाराष्ट्राला आहे, केरळला सुद्धा आहे, गोव्याला पण आहे। मग राहिला प्रश्न फक्त मध्य प्रदेशाचा, आणि मध्य प्रदेश या राज्याला काय समुद्रकिनारा लाभलेला नाही आहे, म्हणून याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न आपण बघूया,
सनदी सेवकांना डॅश डॅश बांधण्याची परवानगी नाही. सनदी जे सेवक आहे यांना काय बांधण्याची परवानगी नाही आहे? संसद सदस्य, मुख्य निवडणूक आयुक्त, विद्यापीठाचे कुलगुरू किंवा चौकशी आयोगाचे प्रमुख, काय बांधण्याची परवानगी नाही आहे सनदी सेवकांना? संसद सदस्य. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1. सनदी सेवकांना संसद सदस्य बनण्याची परवानगी नाही आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालय याचं जे अधिकार क्षेत्र आहे याच्यामध्ये बदल करायचा असेल तर तो कोण करू शकतो? सर्वोच्च न्यायालय करू शकतं, राज्य विधिमंडळ करू शकतं, राष्ट्रपती करू शकतो की भारतीय संसद करू शकते? कोणाला आहे अधिकार? काय उत्तर येईल याचं? योग्य आणि अचूक उत्तर येईल याचं पर्याय नंबर 4. भारतीय संसदेला काय उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतीय संसदेला आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते? किती सदस्याची नियुक्ती केली जाऊ शकते राज्यसभेवर? कोणा थ्रू? राष्ट्रपतीकडून. पर्याय काय दिलेले तुम्हाला? 2 सदस्य, 10 सदस्य, 12 सदस्य, 8 सदस्य. किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करू शकतात? तर 12 सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते राष्ट्रपतीकडून. म्हणजे योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला. खंडपीठ विचारलेले कोणत्या शहरामध्ये नाही आहे? नागपूर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पणजी. कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आहे? 4 पर्यायापैकी योग्य उत्तर येतं पर्याय नंबर 2. नवी मुंबई या ठिकाणी काय उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. मे 2025 मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी कोणास देण्यात आली? चालू घडामोडीवरील प्रश्न आहे. 2025 मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी कोणास देण्यात आली? बघा महेंद्रसिंग धोनी, नीरज चोप्रा, सचिन पायलट, कपिल देव. कोणाला दिलेली आहे? तर नीरज चोप्रा यांना देण्यात आलेली आहे. म्हणजेच याचं या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येतं पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो? जे राज्यांचे राज्यपाल असतात यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असू शकतो असा तुम्हाला प्रश्न आहे. पर्याय तुम्हाला दिलेले बघा. अ, ब, क, ड मध्ये 5 वर्ष, त्यानंतर ब हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, त्यानंतर राज्यपालांची इच्छा असेपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांची इच्छा असेपर्यंत. पर्याय तुम्हाला दिले बघा. आता हे 4 विधान आहे. 4 पैकी योग्य काय आहे हे तुम्हाला विचारलेले. पर्याय काय बघा. अ आणि ब बरोबर आहे, अ आणि क बरोबर आहे, अ आणि ड बरोबर आहे आणि ब आणि क बरोबर आहे. योग्य उत्तर काय असेल याचं? याचं योग्य उत्तर आहे बघा 5 वर्ष आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. म्हणजेच अ आणि ब हे बरोबर आहे. म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 अ आणि ब. 5 वर्षे किंवा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. पुढचा प्रश्न आपण बघूया. मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे? मोडक सागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? बघा वैतरणा नदी, वैनगंगा नदी, सावित्री नदी, कोयना नदी. कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1 वैतरणा नदी. मोडक सागर हे धरण वैतरणा या नदीवर बांधण्यात आलेले, म्हणून पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही. निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही म्हणजे कोणत्या निवडणुकीचं? लोकसभा निवडणूक, राज्यसभा निवडणूक, त्यानंतर पर्याय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक किंवा राष्ट्रपती निवडणूक. या 4 पर्यायापैकी
जे निवडणूक आयोग आहे यांच्याकडून त्याचं संचालन केलं जात नाही, अशी कोणती निवडणूक येईल तर योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 3, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका असतात ह्या निवडणूक आयोगाकडून याचं संचालन केलं जात नाही, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. 1970 मध्ये केशवानंद भारती यांनी डॅड्यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. 1970 मध्ये जे केशवानंद भारती आहे यांनी कोणाच्या विरुद्ध खटला दाखल केला होता, असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे. पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. काय योग्य उत्तर असेल याचं? केंद्र सरकार विरुद्ध केला होता, केरळ राज्य सरकार विरुद्ध केला होता, का महाराष्ट्र राज्य सरकार विरुद्ध केला होता, का पश्चिम बंगाल राज्य सरकार विरुद्ध केला होता? 1970 मध्ये केशवानंद भारती यांनी कोणाच्या विरुद्ध खटला दाखल केला होता? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2, केरळ राज्य सरकार यांच्या विरुद्ध यांनी काय केलं होतं? खटला दाखल केला होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आलेला आहे? म्हणजे कोणत्या घटना दुरुस्तीत केलेला आहे हे बी आपण पाहिलेलं आहे, पण तो कोणत्या सालामध्ये करण्यात आलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा 1969, 1951, 1975 का 1976. 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आलेला आहे? 1976 मध्ये. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. भारताची सुपर मम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? सुपर मम कोणाला म्हटलं जातं? की जी बॉक्सिंग खेळाडू आहे. लक्षात आलं असेल तुमच्या? बॉक्सिंग म्हटल्यानंतर बघा सायना नेहवाल काय खेळते हे सर्वांना माहिती आहे, ज्वाला गुट्टा काय खेळते हेही तुम्हाला माहीत असेल, मेरी कोम काय खेळते हेही तुम्हाला माहीत असेल, आणि सानिया मिर्झा काय खेळते हे सर्वांना माहीत असेल. तर आपल्याला काय विचारलेले? भारताची सुपर मम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? तर ते आहेत मेरी कोम. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. स्वच्छतेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजेच काय? काय असेल? पर्याय बघा आहे वेतन आहे, मानधन आहे, वर्गणी आहे आणि खंडणी. आता वर्गणी आपल्याला माहिती आहे कधी आपण गोळा करतो, खंडणी जवळजवळ सर्वांना माहीत असेल. इथं तुम्हाला प्रश्न आहे की स्वच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजेच काय? निवृत्ती वेतन कधी भेटतं? कार्यामधून निवृत्त झाल्यानंतर. हा जो सन्मानाने दिला जाणारा मोबदला आहे याला मानधन असं म्हटलं जातं. म्हणजेच योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणता दिवस जगात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस आहे जगात मानवी हक्क म्हणून साजरा केला जाणारा दिवस? 2 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट, 15 मार्च, 10 डिसेंबर. मानवी हक्क दिन कोणता दिवस आहे? योग्य उत्तर आहे 10 डिसेंबर. म्हणजेच पर्याय नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलं होतं? भारताचे जे संविधान हे काय आहे की भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलेलं आहे? बघा पर्यायामध्ये काय दिले? पंडित जवाहरलाल नेहरू, मानवेंद्रनाथ रॉय, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलेलं आहे? असं म्हटलेलं आहे बघा महात्मा गांधी यांनी. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय संविधानाची निर्मिती करताना जगातील जवळपास किती देशांच्या राज्यघटनांचा विचार करण्यात आला होता? संविधानाची जेव्हा निर्मिती झाली त्यावेळेस जगातील किती देशांच्या राज्यघटनेचा विचार करण्यात आला होता? 40 देश, 50 देश, 60 देश, 80 देश. किती देशाच्या राज्यघटनेचा विचार केलेला आहे? तर 60 देशांच्या राज्यघटनांचा विचार करण्यात आला होता. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू. भेटूया पुढच्या
अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.